सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व विश्वाचा एकच परमेश्वर, सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपाद स भूमिर्विश्रुत वृत्तदशांगुलम्. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम. आज आपले 60वे प्रवचन आहे वेदांतावर आणि त्याच्यातले काही गुह्य रहस्य सांगणार आहोत. भगवान कलकी दत्त पूर्णावतार महासत्य बनणार. तर या दृष्टीने हे सगळं रहस्यमय गणित आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. आधी वाचून बघूया, मग ठरवू. ओम नृचक्षम त्वा वयम इंद्रम पीतम स्वर्विदम भक्षिमहि प्रजामिषम. हे सोमा परमेश्वरा, मानव निरीक्षक, मानवाचं परिपूर्ण निरीक्षण करणारा, सर्व खाली सर्वज्ञ असणारा, कुठेच राहू येऊ नाही अशा इंद्राने तुझे प्राशन केले आहे व त्यातील काही भाग आम्ही प्राशन केला आहे. आम्हाला त्यामुळे परिपूर्ण उत्साह पूर्ण प्राप्त झाला असून संत उत्कृष्ट देवोत्तरिक संतती व पीक निर्मिती करण्याचा आम्ही परिपूर्ण समर्थ झालो आहोत, असं या वृक्षाचा अर्थ आहे. कारण का, पवमान सोमा हे देवता आहे. सोमरस पेल्यानंतर माणूस उत्साहवर्धक बनतो. म्हणजे सोमरस पेल्याशिवाय माणसाला बुद्धी पूर्णपणे विकसित होत नाही, हा इथला उद्देश आहे. हा सोमरस म्हणजे फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, या दृष्टीने हा सोमरस आहे. त्याचे बरेच प्रकार सांगितले असले तरी अन्नमय सोमरस कुठंच सांगितलेला नाही. फळांचा सोमरस सांगितलेला आहे. तो प्राप्त केल्यानंतर आपण सर्वज्ञ होतो, आपलं उणीवपणा राहत नाही. नंतर आपलं मानव निरीक्षक, सर्वज्ञ म्हणजे परिपूर्ण सर्वज्ञ, सर्व ठिकाणी ज्ञानी होतो. आणि त्याप्रमाणे हा भाग इंद्र पेलेला आहे, देवांचा राजा इंद्र. आणि हा मानवाला पण आम्ही पण पेलो, म्हणजे मानव पण पेलेले आहेत. त्यामुळं काय झालं, इंद्र आणि मानव देवांची शरीर वज्र कवचमय आहेत, मानवांची शरीर ही हाडमांस रक्ताची आहेत. तर दोघांच्या ठिकाणी सोमरसाचा अंश निर्माण झाल्यानंतर इंद्रदेव म्हणजे सगळे 33 कोटी देव आणि इंद्र हे सगळ्या मानवाच्या सहवासात आली, मानव देवांच्या सहवासात आला. हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. वरण भात आमटी असं बाकीचं काय सांगितलेलं नाही. आतापर्यंत संपूर्ण वेदामध्ये सोमरसाचं 4ही वेदात वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो आम्ही मुद्दाम निवडून आपण मानतो आहोत. हा सोमरस केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये छंद, ऋषी देवता छंद आणि स्वर कार्य करायला लागतात. तर आपल्या शरीरात जे छंद आणि स्वर आहेत त्याप्रमाणे आपलं हे शरीर बनलेलं आहे. ब्रह्मदेवाने छंद आणि स्वर निर्माण करून 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण केली, देवसृष्टी निर्माण केली, मानवसृष्टी निर्माण केली. आणि सर्वप्रथम जीवांना हे सगळ्यांना खायला काय दिलं, तर फळांचा रस आणि कंदमुळे हे खायला दिलं. म्हणजे सोमरस पाजलेला आहे सुरुवातीलाच. आणि हरिवंश पुराणामध्ये हे सांगितलंय की हे तुम्हाला रस पाजला, त्यामुळे हे सगळी सृष्टी पुन्हा वाढायला लागली. अशा दृष्टीने ब्रह्मदेवाने छंदामधून जग निर्माण केले. जग ते छंद हाती निर्माण झाला. त्याप्रमाणे आता या ठिकाणी आपण रक्तगटाप्रमाणे हा जो सोमरस आहे हा आवाज करीत आपल्या शरीरात उतरतो आणि आवाज केला तो रक्तगट तयार करतो.
त्यामुळे कोणकोणचे आवाज कसे उमटतात हे आपण आता पाहणार आहोत. ते सांगायचा मुद्दा असा आहे का हा छंद गा ते छंद आणि सडजा स्वर आहे, त्याच्यामध्ये आम असा ध्वनी प्रगटतो आणि त्यापासून ये विरक्त तयार होतो. नंतर अनुष्टुप छंद गांधार स्वर आहे, त्याच्यामध्ये इम इम हा ध्वनी प्रगट होतो, त्यामुळे ओ रक्तगट तयार होतो. आणि ओम रूम लुम लुम हा ध्वनी प्रगट झाल्यानंतर ये रक्तगट तयार होतो. लुम यम ओम औम हा ध्वनी प्रगट झाल्यानंतर बी रक्तगट तयार होतो. म्हणजे हा स्वर जे आहे 16 स्वर, या 16 स्वरामधून रक्तगट तयार होतात. आणि याच्यापासून बॉम्बे ग्रुप किंवा इतर काय ग्रुप आहे ते RX वगैरे तयार होतात. तर या ठिकाणी 4 रक्तगट जे आहेत याची विभागणी पूर्वी वेदात सांगितलेली आहे का? त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला रामप्रभूने मारुतीरायाला ओंकाराचं रहस्य सांगितलं ते असं: अकार उकार मकार अर्धमात्रा नाद बिंदू कला कलायता शांती शांतायता उन्मनी मनोनी पुरी मध्यमा पश्चांनी परा. तर ह्या 16 मात्रा सांगितलेल्या आहेत. आणि या 16 मात्रा सांगितल्यानंतर हे ध्वनी आहे, स्वर आहेत. ते 16 मात्रा पुन्हा त्यांनी सांगितले 4 प्रकार: स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. तर स्थूल म्हणजे पॉझिटिव्ह रक्तगट, सूक्ष्म म्हणजे निगेटिव्ह रक्तगट, कारण म्हणजे आर्यचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह रक्तगट, आणि महाकारण देह जो आहे त्याचा रक्तगट आहे RH निगेटिव्ह. अशा दृष्टीने हे 4 रक्तगट जे आपले आहेत ते या ठिकाणी त्याचं ते संवर्धन सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे गट आहेत. आपल्या शरीरामध्ये आवाज येतो, कसं मशीन लावली का असे प्रत्येक रक्तगटाचे निर्णय आवाज निर्माण होतात. तेव्हा आता येबी रक्तगटाचा जो आवाज आहे तो षडगात्री छंद आणि षडजा स्वरामध्ये आम, नंतर अनुष्टुप गांधार स्वरामध्ये जो आवाज आहे तो इम इम उम, म्हणजे त्यापासून ओ रक्तगट तयार झाला. आणि बृहती छंद मानधार स्वरामधून उम रूम 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 हे आवाज निघतात, त्यापासून ये रक्तगट प्रगट झालेला आहे. आणि पंक्ती छंद पंचममध्ये लुम यम आईम ओम औम असा ध्वनी प्रगट होतात, त्यामुळे त्यापासून बी रक्तगट तयार झालेला आहे. आणि हा बॉम्बे ग्रुप सारखा एक भाग आहे, तो तिथे प्रगट झालेला आहे. त्याचे 4 विभाग आहेत: स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. आणि छंदाच्या दृष्टीने आपण विचार केला तर गायत्री छंदामध्ये 8 प्रकार असून 8 64 असे प्रकार. 8 64 गुणले 7, 7 चौक 28 म्हणजे 428. 7 चौक 28 हातच्याले 2 म्हणजे 7 चौक 448. म्हणजे छंदाचे प्रकार 448. गायत्री मंत्रामध्ये 448 छंद आणि 448 स्वर एवढी शरीर तयार होता रक्तगटाचे प्रकार झाले. म्हणजे या सगळ्या रक्तगटाचं जी परिस्थिती सगळ्या गटांची एका गटामध्ये 64 रक्तगट तयार झाले. तर सगळे गट मिळून 448 छंद आणि 448 स्वर म्हणजे 896 हे जे घटक एकत्र आले त्यामुळे हे रक्तगट जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. त्याचा हा प्रकार सोमरसामुळे सगळं घडतं. आता याच्यामध्ये आपण आता पाहिलं की आपल्या रक्तगटामध्ये तयार होणारे परिस्थिती सांगितली, त्याचा विभाग सांगितला. आता याचा पुढचा विभाग असा आहे की हा जो गट आहे आपला, हा गट जो आहे आपला तुमचा सक्तार ये रक्तगट आहे, तर ये रक्तगट तुमचा पॉझिटिव्ह आहे, मग तो पॉझिटिव्ह आहे तर तो स्थूल जे आहे. नंतर ये बी रक्तगट आहे तुमचा तर तो पॉझिटिव्ह आहे तर तो स्थूलादी आहे. नंतर तुमचा ये बी रक्तगट जर निगेटिव्ह असेल तर तुमचा जो देह सूक्ष्म आहे.
ए बी रक्तगट जर कारण असेल तर तुमचा रक्त आर एच पॉझिटिव्ह आहे. ए बी रक्तगट जर निगेटिव्ह आर एच जर आर एच निगेटिव्ह असेल तर हा तुमचा महाकारंदे आहे. म्हणजे आपल्या देहाच्या ज्या 4 अवस्था आहेत त्या रक्तगटामध्ये 4 झाल्या. मग अशा किती झाल्या? मग आता ओच्या 4 म्हणजे ओ पॉझिटिव्ह स्थूल, ओ निगेटिव्ह सूक्ष्म, ओ आर एस पॉझिटिव्ह कारण, ओ आर एस निगेटिव्ह महाकारण, ये स्थूल स्थूल, ये सूक्ष्म निगेटिव्ह, आर एस निगेटिव्ह कारण, आर एस निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे महाकारण. असे ते ओंकार झाली. आता हे रक्ताकडे विचार केला तर स्थूल ये पॉझिटिव्ह स्थूल देह झाला, ये निगेटिव्ह म्हणजे सूक्ष्म देह झाला, ये निगेटिव्ह म्हणजे तुमचा कारण देह आला, ये निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हचा कारण देह आला, ये आर एच निगेटिव्ह म्हणजे महाकारण देह झाला. त्याप्रमाणे बी रक्ताकडे विचार केला तर बी पॉझिटिव्ह म्हणजे तुमचा स्थूल देह आला, बी निगेटिव्ह म्हणजे तुमचा सूक्ष्म देह आला, बी आर एस पॉझिटिव्ह म्हणजे तुमचा कारण देह आला, बी आर एस निगेटिव्ह म्हणजे तुमचा महाकारण देह आला. म्हणजे अशा दिशेने तुमचे सगळे देहाची अवस्था आलेली आहे. त्याच्यातले घटक जे आहेत ते फॅक्टर जे आहेत ते कमी जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये असतात नसतात. तर विज्ञान अशा दृष्टीने आपले देह पूर्वी रामप्रभूच्या वेळेस म्हणजे मग वेदांत काळापासून हे सांगण्यात आलेलं आहे. मग हे 4 गट जे याला पुरावा काय, कोण सांगितले गट 4? तेव्हा पार्वतीने भगवान शंकरला विचारलं, एवढं मोठं जग निर्माण झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही ताबा कसं काय मिळवणार? तेव्हा भगवान शंकराने पार्वतीला शिवपुराणात सांगितलं, आकारस्य ब्रह्मा उकारस्य कारस्य विष्णू मकारस्य रुद्रः अर्धमात्रास्य प्रकाशा नादः असा श्लोक सांगितला. आकारामध्ये ब्रह्म म्हणजे गणपती, उकारामध्ये विष्णू, मकारामध्ये रुद्र आणि अर्धमात सूर्यनारायण म्हणजे 4 तत्वाची जी सृष्टी आहे तिचे उपभेद आता सांगितले. तशा प्रकारे याच्यावर नियंत्रण करणे सहज सोपं आहे. याच्यापेक्षा जास्त काय 84 लक्ष एवढी जरी असल्या तरी त्याच्यामध्ये एवढेच प्रकार आहेत त्याच्यावर भगवान शंकर नियंत्रण करू शकतो. मग पार्वतीला अतिशय आनंद झाला. मग तिने सांगली गोष्ट खरी आहे. मग याच्यामध्ये समजा आपण प्रत्येकाच्या शरीरातली ठेवण कशी ठेवणार, तेव्हा भगवान शंकराने सांगितलं वेदामध्ये याची ठेवण सांगितलेली आहे. कशी? ऋषी देवता छंद आणि स्वर हे जर समजा मंत्र म्हणताना उच्चारले तर त्या व्यक्तीचं शरीर प्रकृती महासत्ता बनणार. आणि जर समजा त्याने आता छंद ऋषी देवता छंद आणि छंद एवढंच मानला, तो स्वर म्हटला नाही म्हणजे त्याच्या शरीरातल्या घटना कमी होणार, रक्तपुरवठा कमी होणार, म्हणजे ते शरीर खंगत जाणार. देवधर्म करता करता माणसं मारायला लागली, उपासना करून माणसं संपायला लागली. का? तर शरीरामध्ये जे घटक आहेत ते घटक तुम्ही व्यवस्थित पाळणे वेदामधले. म्हणजे ऋषी देवता छंद आणि स्वर. आता गणक ऋषी गणपती आणि छंद षडजा स्वरा असं आपण म्हटल्यानंतर आपला 100% आपलं शरीर उत्तम आहे हे बी रक्तगटातलं. आणि जर समजा गणक ऋषी गणपती आणि छंद एवढंच म्हणलो, पुढे शरीरात स्वर नाही म्हणलो, तर 25% आपल्या शरीरातलं जे काही स्वराचं ज्ञान आहे ध्वनी आहे ते कमी पडले आणि मग आपलं रक्त कमी जास्त प्रमाणात व्हायला लागलं. त्याचप्रमाणे ऋषी देवता छंद आणि स्वर आणि ओ रक्तगट आहे, उकार मात्रा आहे, ओ रक्तगट आहे. त्याच्या ऋषी देवता छंद स्वर जर पूर्ण असतील तर विष्णू तत्वाची जी प्रजी आहे ती 100% सुखी, निरोगी, आरोग्यवर्धक, ज्ञानी, पंडित,
सोमरसाने युक्त असणार आहे. आणि त्यातला जर स्वर जर समजा आता बघा, आता रक्तगट आहे, त्याचं एक शास्त्र सांगतो तुम्हाला की काही लोक राम रक्षा वाचणारे आहेत. आज त्यांची परिस्थिती अशी आहे बऱ्याच जणांची. बुध कौशिक ऋषी सीतारामचंद्र देवता अनुष्टोप छंदा हा इथपर्यंत ते म्हणलेले आहेत. पुढं गांधार स्वर उच्चार केला नाही, त्यामुळे आता त्यांच्या शरीराचे रक्त वाहतात ना, ते मंद मंद गतीने व्हायला लागले. गती रक्ताला जी गती पाहिजे, वेगाने पळायला पाहिजे सारख्या प्रवाहात, ते पळत नाही. 60 ते 70 नाडी ठोके 72 पळत नाहीत, कमी होतात. म्हणजे आपल्या शरीराचा जो छंद स्वर आहे, तो स्वर जर व्यवस्थित उमटत नसेल रक्तात, तर रक्त पुरवठा शरीरात व्यवस्थित होत नाही. आता बरेच लोक रामरक्षा वाचतात, बुध कौशिक ऋषी सीताराम देवता छंद अनुष्टुप छंदा एवढंच म्हणतात. एवढं गांधार स्वर म्हटलेच नाही, त्यामुळे त्यांचं रक्ताचा पुरवठा तर कमी कमी होत चालला, निरीक्षणात येत चालला. मग अशा भाविकांनी मला विचारलं, आमचा रक्तपुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही वेद ऋषी देवता छंद आणि स्वर म्हणा. बुध कौशिक ऋषी देवता अनुष्टुप छंदा गांधार स्वरा असं म्हणत तुम्ही 1 महिन्यावर सारखं हे रामरक्षा वाचा. तुमचा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत जसा तसा आता व्हायला लागलेला आहे. अनेक लोकांना सुख शांती मिळाली आहे. म्हणजे हे जे मंत्र म्हणण्याची विधी आहे ती व्यवस्थित म्हटलं जात नाही. अनेक ग्रंथ आणि चुका वेदामध्ये फक्त सांगितलं ऋषी देवता छंद आणि स्वर, पण काय काय वेदातून ते काढून टाकलेलं आहे, त्यामुळे त्याच्याला काय ताळमेळ लागत नाही. अंधश्रेसारखे वेद छापायला सुरुवात झाली. वेद छापताना विचार करून छापा, त्यामुळे समाजाचं कल्याण होईल. आता हे रक्तगट आहे, तर त्याच्यावर ऋषी देवता छंद आणि स्वर, ब्रती छंद मानधंत स्वरित आहे. आणि जर तुम्ही समजा मानधन स्वर उच्चारलाच नाही, ऋषी उच्चारला, विष्णू ऋषी रुद्र देवता ब्रती छंद असं म्हणला आणि मानधन स्वर उच्चार नाही, तर तुमच्या शरीरामध्ये काही धडधड करणे, भीती वाटणे, रक्तपुरवठा कमी जास्त होणे या गोष्टी घडू शकतात. जर तुम्ही असं वाचलं ऋषी देवता मानधन ब्रती छंद मानधन स्वर हा, तर तुमच्या शरीराला स्पंदन क्रिया स्वरामुळं रक्तपुरवठा व्यवस्थित सुरू होणार. सोमरस जो आहे तो ह्या गोष्टी दुरुस्त करतो. तर आता बिरक्तगट आहे, बिरक्तगट जे आहे त्याचा ऋषी देवता छंद पंक्ती छंद पंचम स्वर आहे. ऋषी देवता आपण उच्चारला, पण पंक्ती छंद उच्चारला, पण पंचम स्वराचा उच्चार केला नाही. त्यामुळं आपलं शरीरातलं काय काय अवयव काम करीत नाहीत, शरीराचा त्रास होतोय, कमकुवतपणा येतोय, एखादा संतईचा त्रास होतोय. म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये स्वर कमी झाला की वंशाला दणका बसतोय, स्वर कमी झाला की रक्तपुरवठा कमी होतोय, स्वर नाही उच्चारला की रक्त थंड घट्ट होते, ते पातळ होतच नाही. इथून पुढं धर्माची जी रूपरेषा आहे ते तुम्हाला ऋषी देवता छंद आणि स्वर अशा पद्धतीने पूर्ण अभ्यास करावा लागेल. जर तसं केलं नाही तर तुम्ही किती मोठे विद्वान पंडित असा, शास्त्री असा, साधू संत असा, ऋषीमुनी असा, तुमचं शरीर आयुष्य 25% कमी. तुम्ही 50 जगणार ना, 40 वर्षात संपणार, 100 वर्षातच 75 वर येणार. का? तुम्ही स्वर न उच्चारल्यामुळं तुमचं आयुष्य कमी व्हायला लागलं. भगवान शंकराने दिलेला निर्णय आहे, ऋषी देवता छंद स्वर म्हणजे 100% आयुष्याने प्रजा जगणार. आता बघा ऋषी देवता छंद एवढंच उच्चारतो आपण, 75 वर्षात तुमचं आयुष्य, 25% आयुष्य स्वर्ण उच्चार कट झालं. तो हे जग जे आहे हे संतुलन बिघडलेलं जग आहे. संतुलन माप धर्मपंडित, धर्ममार्तन, धर्मगुरू, मोठमोठे विद्वान, साधू संत जे वेदांताचार्य आहेत, जे वेद वाचतात, जे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहेत, ऋषी देवता छंद आणि स्वर असे मंत्र म्हणतात,
त्यांचे जीव सुखी असून त्यांच्या सहवासात राहणारी जी गुरु परंपरा आहे किंवा जो समाज आहे तो सुखी आहे, त्यांना त्रास होत नाही. परंतु जे काही असे आहे का ऋषी देवता छंद एवढंच वाचता पुढं पुढं स्वराचा उच्चार करीत नाही, तेव्हा त्यांचं आयुष्य कमी होते, त्यांच्या शरीराला पुरवठा कमी होतो, इंद्रिय काम करीत नाहीत. ऋषी देवता छंद आणि स्वर याचा उच्चार केल्यानंतर आपल्या शरीरातले सगळे जे इंद्रिय आहेत, डोळे, कान, हातपाय, ते 100% कार्य करतात. आणि जर त्यातला स्वर उच्चारला नाही तर ही सगळी इंद्रिय 75% काम करतात. म्हणजे आपल्या मेंदू म्हणजे 36,000 केंद्र आहे शरीरावर नियंत्रण करणारी. छंद, ऋषी देवता छंद आणि स्वर मंत्र म्हटल्यानंतर हे 36,000 केंद्र कार्य करतात. आणि जर समजा ऋषी देवता आणि छंद एवढंच आपण उच्चार केल्यानंतर याच्यातली 36,000 कितीतरी केंद्र काम करीत नाहीत. गणित करा. म्हणजे एका गणिताला आता 4 9 9,000 केंद्र एका याच्यावर आली. कशावर? ऋषीला 9,000, देवताला 9,000, छंदाला 9,000, स्वरला 9,000, 9 चौक 36,000 झाली. मग आता तुमच्या शरीराला केंद्र गणित कसं करायचं बघा. ऋषी देवता छंद 9 त्रिक 27,000 केंद्र मेंदूतले काम करतात. 9,000 मेंदूतली क्रिया काम करीत नाही, कारण स्वर उमटला नाही. त्यामुळे ते 9,000 केंद्र बंद पडली. त्यामुळे तुमच्या शरीरातला आजार किती गोळ्या खा, किती देवधर्म करा, कधी संपणार नाही. किती अभिषेक करा, कधी संपणार नाही. हा मग रक्तपुरवठा, पेशी, तांबड्या, पांढऱ्या सगळ्या कमकुवत होत चालल्या. कारण याचं कारण असं आहे की ऋषी देवता छंद आणि स्वर हे जेव्हा जपू आपण तेव्हा आपल्या शरीरामध्ये 100% अल्फा किरण असतात, प्रगट होतात. आणि आपल्या शरीरात गॅमा आणि बॅटा किरण, घातक किरण, अणुबॉम्बच्या अजिबात येत नाहीत. तर पुढचा मुद्दा सांगतो. 25-100 तर आपण समजा आता ऋषी देवता छंद, आता बघा रामरक्षा घेऊ. बुध कौशिक ऋषी सीतारामचंद्र देवता अनुष्टुप छंद इथपर्यंत आलो. म्हणजे 75% आपल्या शरीरामध्ये कोण आला? फॉलिक ऍसिड. आपल्या शरीरामध्ये जो वायू आहे आता आलेला, तो आपल्या शरीरामध्ये आलेला आहे. तो कार्य करतोय 75%. 25% तो आपल्या शरीरात काम करीत नाही. तर याप्रमाणे आपल्या शरीरात जे कार्य करणारे गॅमा आणि बॅटा किरण जे आहेत घातक अणुबॉम्बचे, ते 25% शरीरामध्ये आमच्या हमखास येतात. तुम्ही किती देवधर्म करा, किती खान, किती देवधर्म, 24 तास देवाची भक्ती करा, पण ऋषी देवता छंद आणि स्वर एवढे 4 म्हटल्यानंतर ती देवाची 100% पूर्ण पूजा होती. आपलं अल्फा किरण जे अल्फा किरण ते 100% कार्य करतं. त्यामुळे आपल्या शरीरातला अवयव सगळे व्यवस्थित राहतात. भौतिक, दैविक, आध्यात्मिक क्रिया चांगली चालते आणि त्यामुळं आपलं ज्ञान प्राप्त होतं. जर समजा ऋषी देवता छंद एवढे 3च मानला तुम्ही, तर तुमच्या शरीरामध्ये 75% अल्फा किरण प्रगट झालेले आहेत. 25% किरण कोणाचे आहेत? गॅमा आणि बॅटाचे. त्यावेळेस तुम्हाला 10 दिवस बरं वाटलं की 1 दिवस आजारी पडणार, 10 दिवस बरं वाटलं की पुन्हा 1 तासभर आजारी पडणार. तुमचा उत्साह नष्ट होणार, बुद्धी भ्रमिष्ट होणार, कार्य करणार नाही, हातपाय गळून जाणार, इंद्रिय येणार, झोप येणार. याचं कारण असं आहे, तुम्ही देवधर्म करायला सांगितलं आहे, तो तुम्ही व्यवस्थित करीत नाही. दैवी संपत्ती आपली वाचा. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण 100% प्रगट होतात. त्यामुळे आपल्याला ईश्वरी प्राप्त ज्ञान, साक्षर भवितव्य होतं. या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय आज या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगितला. कारण विज्ञानाला सुद्धा हा विषय माहीत नाही. आणि कोणत्या अक्षरापासून कोणता ध्वनी प्राप्त होतो
हा अजून जगात कोणी कोणाला सांगितलं नाही. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपण उजळणी करून वाचू आणि पुढे चालू. गाचे छंद षडजा स्वरामध्ये आम हे ध्वनी उमटतात. नंतर अनुष्टुप गांधार स्वरामध्ये इम इम उम हे स्वर उमटतात. नंतर बृहच्छंद मान स्वरामध्ये उम रुम 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 हे स्वर उमटतात. आणि पंक्तिछंद पंचमामध्ये लुम यम ऐम ओम औम हे स्वर उमटतात. आणि त्यामुळं हे ए बी ओ ए आणि बी असे रक्त तयार होतात. आपल्या रक्तामध्ये ध्वनी आहेत. हे ध्वनी जर बंद पडली तर तुमचं रक्त जागेवर गोठण. आता एक रोग आलेला आहे चिकट्या रक्त. त्याचं इंग्लिशमध्ये काय नाव आहे माहीत नाही, पण त्याला चिकट्या रक्त म्हणतात. म्हणजे हे रक्त एकदम जागेवर गोठून जात. कारण त्यातला जो स्वर आहे तो स्वर जो स्वर म्हणजे हालचाल करणे. जसं आपण श्वास घेऊन सोडतो, गाडी पळत राहते, तो स्वर आहे. आणि हा स्वरच जर त्या रक्तामध्ये निर्माण झाला नाही तर रक्तातल्या पेशी काम करायचे एकदम जागेवर ठप्प थांबतात आणि एकमेकांना चिकटून घट्ट होतात. आणि तो चिकट्या रक्ताचा रोग तयार होतोय. त्यामुळे आतापर्यंत जगामध्ये बरेचसे लोक याच्यामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. कारण याला रक्ताच्या पातळ गोळ्या खाऊन रक्त चालत नाही किंवा इंजेक्शन स्लाईन याच्यावर लागू पडत नाही. कारण ते रक्त इतकं घट्ट होत आहे की ते शिर कापून काढावं लागते. ज्याप्रमाणे एखादी वस्तू आहे आणि ती समजा आपलं पीठ आहे, पीठ ज्वारीच, तिचं तुम्ही एक लांब लचक असं वळकुटी करून ठेवा आणि थोड्या वेळाने ते उन्हात ठेवा. त्याच्याला पाणी निघून गेलं की ते इतके कडक होईल की ते वाकणार नाही, तुटतं लगेच धाडतं. म्हणजे त्याचा भोगा होत नाही, तुटलं. तशा दृष्टीनं आपलं जे शरीरातलं रक्त आहे, छंद आणि स्वर, छंदामुळे त्याला आकार आहे पेशींना आणि स्वरामुळे त्यांची हालचाल आहे. स्वरच जर तुम्ही उच्चारित नाही धर्मातून तर तुम्ही कितीही मोठे धर्मपंडित असला तरी तुमचा मृत्यू हा 47 मध्येच होणार, जास्त होणार नाही. आता उदाहरणार्थ गायत्री मंत्र आपण घेऊ. विश्वामित्र ऋषी सविता देवता गायत्री छंद षडजा स्वरा असं म्हणून ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महाजनम तमाम सत्यम ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असा मंत्र जपला तर 100% आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण प्रगट झालेला आहे. त्यामुळं बाहेरची कुठली दुष्ट शक्ती, भूताची, ख्याताची किंवा कुठली शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही. जे वेदांताचार्य आहेत, आपले जगद्गुरु शंकराचार्य, नंतर वेदांताचार्य ब्राह्मण किंवा काही महाराज वेद वाचणारे, पण ते कसे घंट्या लावणारे नव्हेत, तर ते सोमरस पिणारे पाहिजेत. सोमरस पिऊन जे हे मंत्र म्हणतील आणि पुढच्या माणसाला सोमरस देऊन या मंत्र म्हणायला लावते, इंद्रदेवाचं म्हणणं असे, त्यालाच फक्त याचा फायदा होईल, बाकीच्या कोणाला फायदा होणार नाही. आता मी मंत्र म्हणतो, काय म्हणतोय? ओम विश्वावृषी सवे देवता गायत्री षडजा स्वरा. पुढचा मांस खातोय, दारू प्यायला बसलाय, हा भाजीवरण भात भाकरी बाबून त्याच्या शरीरावर काही परिणाम होणार नाही. मग त्याला आपण समजा सोमरस प्यायला दिला आणि आपण मंत्र म्हटल्यानंतर त्याला तो मंत्र पुढच्याला लागू पडतो. आता तुम्ही अमेरिका, रशियात कुठे असा, तुम्ही माझी आठवण करा, तिथं तुम्ही फळांचा रस प्या, सोमरस प्या, मी तुम्हाला इथून शक्ती पाठवू शकतो आणि पाठवत जातो. तुम्ही कुठे असल्यास तुमचे आजार बरे होऊ शकतात. माझ्यापर्यंत येण्याची गरज सुद्धा नाही. फक्त तुम्ही सोमरस रोज प्या, रोज एक फळ खा. ऊसाचा रस, फळांचा रस, ताळाचा आमरस, हे 4 प्रकारचे जे वस्तू आहेत, त्याच्यापैकी एक जरी फळ तुम्ही रोज खाल्लं आणि तुम्ही जगात समजा चंद्रमंगळावर कुठं जरी असला आणि हा ध्वनी जर समजा मी जपला किंवा विद्वान ब्राह्मणांनी जपला
किंवा जे काही वेदांतचार्य आहे सोमरस पिऊन राहणारे, तर ज्या ठिकाणी सोमरस पिणारी प्रजा आहे त्या प्रजेला संपूर्णपणे सुख शांती समाधान मिळून राहतं. माझ्याकडे तुम्हाला पळत यायची गरज नाही, लांब होऊ नये, इथे येऊच नका. घरी बसून तुम्ही सोमरस प्या, आमची आठवण ठेवा. तुम्हाला सोमरसाचा फायदा होतो. त्याला पुरावा काय? त्याला पुरावा म्हणजे कासव. कासवाची पिल्लं कासवी एकदा अंडी घालून जाते, ते पुन्हा परत त्यांना पाहायला येत नाही. ती पिल्लं एकदा जनावली वाळून तुम्ही लगेच समुद्राच्या पाण्यात जातात. हे कासवी जवळजवळ 2000, 4000, 10,000 मैल असते. तिथून ही पिल्लं आपल्या आईची आठवण करतात. ती तिला त्यांना शक्ती पाठवून यांना शक्ती पाठवते आणि या पिलांची मग संपूर्णपणे वाढ होते. का? तर सोमरस जसं आपण पितो तसं कासव जे आहे ते पाणी पितात, पाण्यात राहतात, म्हणून त्यांच्या लहरी त्यांना एकमेकांना मिळतात. तसे आपण आणि देव, इंद्र हे देव लोक आहेत, त्यांना आपल्याला भेटायचं आहे. तर इंद्र काय? सोमरस पितो. सूर्य सोमरस पितो, चंद्र सोमरस पितो, गणपती सोमरस पितो, ब्रह्मदेव सोमरस पितो, विष्णू सोमरस पितो, शंकर सोमरस पितो, इंद्र सोमरस पितो, सूर्य सोमरस पितो, दत्त सोमरस पितो, नंतर विराट सोमरस पितो. आणि तशा प्रकारचा आपण जेव्हा सोमरस पिऊ प्रत्येक मानव, तेव्हा ह्या सगळ्या देवांचं आपल्याकडे लक्ष जाऊन त्यांचं आपलं बोलणं होतं. आता स्वर्गात जायला लोक काय 12,000 20 लाख वर्ष लागतात असं लोक म्हणतात, परंतु मला ते 1 सेकंद लागत नाही स्वर्गात संबंध साधायला. का? तर मी लहानपणापासून सोमरस पितोय, फांसरस पिऊन राहतोय. तुम्ही पण असे साधना केली तर तुम्हाला पण तो अनुभव येईल. इंद्र काय म्हणले, गणपती काय म्हणले, शंकर काय म्हणले. आकाश तत्वापेक्षाही अति सूक्ष्म तत्वाचा आपण जेव्हा आपली बुद्धी घेऊ तेव्हा ते सगळं श्रवण करते. म्हणजे याला छंद कारणीभूत आहे. छंद आणि स्वर, ते स्वर जितके सूक्ष्म रूपात आपल्या शरीरात राहतील तितकं सूक्ष्म ज्ञान ग्रहण करतात. वेदातली खरी कसोटी आहे. तिथे वरण भात खातात, आमटी खातात आणि होम होम करतात. जोराबाई ठिकाण हे महाराज लागले उलट्या महाराज, हे महाराज नाहीत, हे व्यायाम आहे. हे कुठे योगी आहेत? हे तांत्रिक योग आहेत. तांत्रिक. जो तुम्हाला ब्रह्मयोग साधायचा असेल तर तुम्हाला फळांचा रस सोमरस पिला पाहिजे, देवांना पाजला पाहिजे, होम हवनात दिला पाहिजे, आपण पिलो पाहिजे. मग दोघांची शारीरिक परिस्तार करून, जसं मोबाईलमध्ये दोन्ही बॅटऱ्या सारख्या असतात तेव्हा एकमेकांना ऐकू येतं, टी व्ही पाहू शकतो, तशा प्रकारचं आपण देवलोकाचं पण इथं बसून पाहू शकतो, निरीक्षण करू शकतो. त्याचं ज्ञान दिव्य दृष्टी प्राप्त होते. सर्वज्ञ आहे म्हणजे सर्व दिव्य दृष्टी येणार आहे, सर्व इंद्रिय शुद्ध शुभ ठेवणार आहे. त्याच्याकरता दररोज एक तरी फळ खाल्लं पाहिजे. एक टाइम जेवण करा तुम्ही, पण फळ खा, सोमरस प्या. म्हणजे तुमच्या शरीराची जी अवस्था आहे ती अतिशय शुद्ध होऊन मग तुम्ही देवाबरोबर संबंध साधू शकता. म्हणजे तुम्हाला धोका नाही. आता जग जे आहे ना संकटात आलेलं आहे. कोणाच्या पेशी तांबड्या पांढऱ्या पेशी कमी होतात, कोणाच्या मेंदू कमी होतो, लहरी मेंदूतल्या कमी जास्त होतात, कोणाच्या हृदय ठोके व्यवस्थित पडत नाहीत, हातपाय गळून जातात, बुद्धी येत नाही, कायला झोप येत. त्याचं कारण असं आहे का आपलं जे देवधर्माचं तंत्र आहे, शास्त्र आहे, ते आपण पाळतच नाही. आपण नुसतं म्हणतो ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो, असं मंत्र म्हणतो गाय गाय. हे इथं चालत नाही. विश्वामित्र ऋषी सविता देवता गायत्री छंद हा षडदा स्वरा असा उच्चार करावा लागतो. हे 4 झाले का 100%. मग पुढं ओम भू ओम भुहा ओम स्वा ओम महाजनम तपम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्, हा मंत्र म्हणायचा. आपण जर सोमरस पिलो नसेल, हा मंत्र जर आपण म्हणलो तर हा मंत्र आपल्याला खाऊन टाकेल. कारण आपल्या शरीरात फळांचा अंशच नाही. आपल्या शरीरामध्ये ज्वारी बाजरी गहू तांदूळ यांचा अंश आपण मंत्र म्हणतो. तर हा मंत्र आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह होतो, पॉझिटिव्ह होत नाही. आतापर्यंत गायत्री मंत्र जपणारे लाखो लोक आहेत,
तर त्यांच्या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या सगळ्या निगेटिव्ह आहेत. म्हणावा असा प्रतिसाद त्यांना मिळत नाही. ऋषी मुनी साधू संत जे फळं खाऊन दूध पिऊन राहणारे आहेत, हिमालय, आरोळी पर्वत, सातपुडा पर्वत, सह्याद्री, गिरनार या ठिकाणी जे साधू आहेत ते फळं कंदमुळे खाऊन राहतात, सोमरस पितात आणि 24 तास देवाशी बोलतात. आपलं एक सेकंदही देवाशी बोलता येत नाही, कारण आपलं शरीर बाद झालेलं आहे खाण्यापिण्यामुळे. जर स्वतः समजा तुम्ही देवधर्म सोडाच, पण तुमचं शरीर बघा कसं आहे. अल्फा किरण जे आहे तुमच्या शरीरामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर म्हटल्यानंतर 100% आलेले आहे. तुम्ही ऋषी देवता छंद म्हणलं ते 75 अल्फा किरण आहे, 25% तुमचा गॅमा आणि बेटा किरण आहे कोरोनाचे. आणि त्यामुळं तुम्हाला तो आजार कधीच सोडणार नाही. किती गोळ्या खा, किती औषधं घ्या, तुमचं कार्डियम सुधारणार नाही, मेंदूचा EEG सुधारणार नाही, कुठलं काहीच होणार नाही. याच्याकरता इंद्राने भगवान सांगितलं की इंद्र जो आहे ते हा सोम परमेश्वर आहे, इंद्राला सोमरस द्या. इंद्राला सोमरस दिल्यानंतर त्याची सगळी इंद्रिय, नरी इंद्रिय, कार्य करणारी इंद्रिय सगळी पॉवरफुल बनली आणि ती ज्ञानी बनली, शिवाय सर्वज्ञ झाली, परिपूर्ण झाली, अविनाश तत्व विकसित पावलेलं आहे. तेव्हा तुम्हाला खरा धर्म शोधायचा असेल, करायचा असेल तर आठवड्यातून 1 दिवस फळं खाऊन उपवास करा, किंवा दररोज एखादं फळ खा. आणि ज्याला काय 7 दिवस उपवास करा, 40 दिवस करा. माझ्याकडे काय लोकांना 12 वर्ष उपवासाला झालेत, काय 2.5 वर्ष, 3 वर्ष झालेत फळं खाऊन दूध पिऊन. त्यांना चांगला अनुभव यावा लागला, शरीर प्रकृती सुधारली, औषध पाण्याची गोळी घ्यायची जरूर पडत नाही. मग आपण म्हणतो कोणतरी करणी केली, भानुमती लावली, जादू लावली. भानुमती करणी म्हणजे गॅमा आणि बेटा किरण हे भूतामध्ये असतात, लक्षात ठेवा. गॅमा आणि बेटा किरण हे भूतामध्ये आहे, देवामध्ये अल्फा किरण आहेत. आता हे कोणते तुम्हाला मिळवायचे ते तुम्ही ठरवायचे. भूतियान मार्गामध्ये गॅमा आणि बेटा किरण तुमच्या शरीरामध्ये येणार. माकडं गांजे, अफू, दारू, मांस हे खाणाऱ्यांच्या शरीर येणार, कार्डियम व्यवस्थित निघणार नाहीत, निघत नाहीत. पितृयान मार्गामध्ये तुमच्या शरीरामध्ये गॅमा आणि बेटा किरण येणार आहेत, येतात. त्यामुळं तुम्हाला सुख शांती मिळत नाही. पण फळं दूध जो घेतो सतत त्याच्या शरीरामध्ये अल्फा किरण प्रगट होतो. या 2 ठिकाणी अल्फा किरण येत नाही. पुढं भूतियान मार्ग म्हणजे मांसाहार, दारू, गांजा याच्यामध्ये अल्फा किरण येत नाही. शाकाहारामध्ये अल्फा किरण येत नाही. फळामधून अल्फा किरण शरीरात प्रगट होतात आणि मग तिथे गॅमा आणि बेटा किरण येऊ शकत नाही. त्यामुळे आपलं संरक्षण उदारी अनुभव पाळला. आणि तुम्ही जर समजा फळांचा सोमरस पित राहिला मधून तर तुमचा अनुभवावर काही परिणाम तुमच्या होणार नाही. तुमची मुलं बाळं तुम्ही सुखी राहता, धोका पोचणार नाही. म्हणून प्रत्येकाने सोमरस प्यायला पाहिजे. आणि आपल्याकडे जे देवी संपत्ती मंत्र आहेत, माझे जे ग्रंथ आहे गुरुदेव महात्मा कल्केश्वरी, कल्कीदत्ता ते भगवान अभंग, सुरूचा अमृत गौरी हे वाचणे आवश्यक आहे. माझे ग्रंथ सर्व अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला नवीन ज्ञान प्राप्त. विश्वक्रांती नवे ज्ञान हा माझा संस्थांचा विषय आहे. त्यामुळं मला गोरखपूरच्या कल्याण संस्थेने पंडित ही पदवी दिलेली आहे. ही पदवी तुमच्या PhD-पेक्षा श्रेष्ठ आहे, प्रात्यक्षिक आहे. प्रत्येक समाजाला रोज नवं ज्ञान सांगणार आहे. ओम श्री रामलिंग महाराज के जय. हयग्रीव घोनदी गंगा मैया की जय. सर्व विश्वांचा राजा, सहस्रशीर्षा पुरुषा, सहस्राक्षा, सहस्रपात, सवृत्या दशांगुलम, स्वयं विश्व राजा श्रीरामवंशेश्वर कल्कीदत्त महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 महाशक्तिपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काळभैरवनाथ महाराज की जय. शनीश्वर की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवता की जय. साधू संत की जय. सर्व समजा एकच पर्याय, वेद मंत्रांचे रक्तगट अभ्यास करा. सुखी राहा 100%. आपलं संशोधन आहे.
हरिओम दत्त. ओम शांती शांती.